मुरुड पोलीस हद्दीतील आरोपित अवलण विसार दफेदार वयवर्ष 19 राहणार सिद्धी मोहल्ला मुरुड हा तारीख 29 जून 2025 रोजी मध्यरात्री 1:49 अगरदंडा ते मुरुड असा मोटर स्कूटी नंबर MH48 BK 9251 वरून प्रवास करत असताना शीघ्र चेक पोस्ट येथे चेकिंग दरम्यान आरोपित अवलण दफेदार याच्या स्कूटीवर मागे बसलेला आरोपी राजू खोपटकर राहणार गावदेवी पाखाडी मुरुड या मागे पळून गेला म्हणून सदर आरोपीवर दाट संशय आल्यानं त्याचं चेक केला असता त्याच्यावरील स्कूटीच्या डिक्कीमध्ये 776 ग्राम चरस अंमली पदार्थ मिळून आला असल्यानं वरील प्रमाणे तारीख 29 जून 2025 रोजी सकाळी 9:12 गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर पुण्यातील आरोपी 1 ते 13 असे असल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सदर मुद्देमाल हा 13,61,000 रुपये एवढा असताना तो जप्त करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास श्री अचल दलाल माननीय पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड, श्री अभिजित शिवतारे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग चर्च पेंट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, प्रभारी मुरुड पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, पोलीस हवालदार हरी मेंगाल, पोलीस नाईक किशोर बठारे, पोलीस शिपाई अतुल बारवे नेमणूक मुरुड पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला आहे। रोज संध्याकाळी पाय पेट्रोलिंगची मोहीम चालू केलेली आहे आणि रात्री नाकाबंदीची। त्या नाकाबंदी दरम्यान 29 जून रोजी पोलीस हवालदार हरी मेंगले आणि जनार्दन गमदले यांना एक संशयित वाहन आढळला मुरुड पोलीस स्टेशनची हद्दीत। त्या वाहन चेक केला असताना त्यांना लक्षात आलं की त्याच्यात 776 ग्राम चरस होती। या पूर्ण प्रकरणाचा FIR दाखल करण्यात आली आणि मुरुड पोलीस स्टेशनचे API विजय देशमुख सोबत PSI अविनाश पाटील, ॲडिशनल SP अभिजित शिवतारे, API जाधव आणि PSI सरगर आणि PSI मानसिंग या सर्वांनी एक संयुक्त टीम म्हणून याच्यात काम केलेलं आहे। आपल्याला सापडलं आहे की याच्यात जे सप्लायर आहे तो नेपाळवरून हे चरस आणत होता आणि इथे सप्लाय करत होता। सप्लाय नेटवर्कमध्ये जे डिस्ट्रीब्युटर्स आहे ते बरेच काही आईस्क्रीमवाला, टांगेवाले असं आढळून आलेले आहे जे की हे ड्रग्सला मुरुड काशीद या हद्दीत विकत होते। सोबतच आपल्याला याच्यात एक आरोपी असा आढळला आहे जे की चोरीचे वाहनमध्ये खरेदी विक्री करत होता। त्याचीही आपण पुढे शोध करत आहोत। या मोहीममध्ये आपल्याला एकूण 13,61,000ची 2 किलो 600 ग्राम चरस प्राप्त झालेली आहे। हिंदी थांबवली होती गाडी, त्याचे नाव काय? थांबवणारे हवालदार मेंगाल ना, पोलीस हवालदार मेंगाल, पोलीस नायक किशोर वाटले आणि सोबतच आमची LCBची टीमने याच्यात खूप कौशल्यपणे तपास केली आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला आहे की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराजगंजचा राहणारा, तो नेपाळवरून हे चरस आणत होता। 2024 पासून त्यांनी हे पुरवण्याची सुरुवात केलेली होती आणि त्याचे इथे नातेवाईक आहे अनुप आणि अनुप जयस्वाल म्हणून, ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून हे चरसची विक्री तो मुरुड काशीद या भागात करत होते। याच्यात महत्त्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना प्रेस नोटमध्ये देण्यात आलेले आहे। हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग स्मगलिंगचा नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे रोल्स प्ले करत होते। एक याच्यात सप्लायर होता, एक ट्रान्सपोर्टेशनचं काम करत होते, एकाचं कम्युनिकेशनचं काम होता, एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता आणि शेवटी काय डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटची व्यक्तीपर्यंत हे पोहोचवत होते। तर हे माझी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे। याच्यात आपण बाकीचे तपास करून एकूण 13,61,000चा चरस जप्त केलेली आहे, जवळपास 2 किलो 659 ग्राम। तर याच्यात आम्ही ह्या कारवाई कडनं हे सांगू इच्छितो की ड्रग्स बद्दल एकदम झिरो टॉलरन्स राहणार आहे। सर्व युवकांना पण आव्हान आहे, आपण हे जे मी 5 नेटवर्क ची कंपोनेंट सांगितले त्याच्यात सप्लाय आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्सपोर्ट आहे, कम्युनिकेशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन। आपण कुठलेही याच्यात आम्हाला जर आढळले तर आपल्याला सोडलं जाणार नाहीये। तर कृपया करून आपण कोणत्या लोकांसोबत संपर्क ठेवतायत त्याची, आता याच्यात काय झालं की
एक व्यक्ती याच्यात असाही आहे की त्याचं काम फक्त एवढा होता की त्याला माहित होता की या गाडीत चरस आहे, पण तो त्यांनी पुरवली. बट जरी त्यांचा तेवढाच रोल आहे, तो कायद्याच्या दृष्टिकोनातून आरोपी आहे आणि तसा केला जाणार आहे. तर माझा याच्यातनं सर्वांना आव्हान आहे की हे करा. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली. आपले LCBची टीम तिथे UPला जाऊन थांबले होते. PSI सरगर आणि PSI मानसिंग पाटील. तिथे सुरुवाती जवळपास त्यांना 5 ते 6 दिवस थांबावा लागला, कारण हे जे विशाल जयस्वाल आहे तो नेपाळला पडून गेलेला होता. तर सुरुवाती त्यांनी तिकडची लोकल पोलीसची मदत घेतली, तर काही आपल्याला यश प्राप्त झालं नाही. शेवटी माझे बॅचमेट तिकडचे SP निघाले. त्यांच्याशी संपर्क करून त्यांची जी स्पेशल ऑपरेशन ग्रुपची टीम आहे त्यांनी नेपाळ पोलीसशी कोऑर्डिनेट करून तो आरोपी तिथून आणलेला आहे. तर हे माझी याबद्दल सूचना आहे. याच्यात मुरुड पोलीस स्टेशनने खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे हे एकदम अशी गोष्ट होती की जे सतर्क पोलिसिंगने आपल्याला काय भेटू शकतं, त्यांना काही इनपुट नव्हता की या गाडीत काय आहे. फक्त अलर्टपणे त्यांनी नाकाबंदीमध्ये कामगिरी केली आणि त्यावेळी त्यांना आढळून आला की याच्यात कसं आहे. पुढची तपास मुरुड पोलीस स्टेशन आणि LCBने संयुक्तपणे चांगली रीती केलेली आहे. दुसरा एक ह्या प्रेस कॉन्फरन्सचे माध्यमातून जे माझं आव्हान आहे ते युवकांना आहे की आपण जर आपल्याला असं वाटते की आपण ॲडिक्शनची वाटेत गेलेलो आहोत, तर कृपया करून जे हेल्पलाईन नंबर्स आहे त्याला संपर्क करा. ड्रग डिॲडिक्शन हेल्पलाईन नंबर्स आहे सरकारचे, त्यांना संपर्क करा आणि आपण एक संयुक्तपणे प्रयत्न करू की आपल्याला तिथून बाहेर काढता येईल. पण कुठलीही कपॅसिटीमध्ये जर आपण ड्रग युसेज किंवा दुसरे याच्यात समाविष्ट असल्याच्या आपल्याला माहिती झाली तर आपल्याला कारवाई होणार आहे आणि एक NDPS प्रकारचा गुन्हा दाखल झाला की आपल्या पुढच्या पूर्ण करिअर वरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. थँक्यू. उपसंपादक संजय गायकवाड.